नमो बुद्धाय, जय भीम। माझ्या दीपज्योती या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। माझ्या एका जातक कथेवर एका दादाने असे कमेंट केली आहे की मॅडम तुम्ही अंधश्रद्धा का पसरवत आहे आणि भगवान बुद्धांनी पुनर्जन्म सांगितलेला नाही आहे। तर मला त्या दादाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला अंधश्रद्धा म्हणजे काय हे तरी माहीत आहे का? ज्या गोष्टीबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती नाही व ती गोष्ट आपण करतो यालाच अंधश्रद्धा म्हणतात। मी उदाहरण देऊन सांगते। जसे एका झाडाखाली एखादी सेंदूर लावलेला दगड आहे, तिथं 2-4 माणसे येतात, त्याची पूजा करतात। आणखी 2-4 माणसे येतात, त्याची पूजा करतात, तेही पूजा करतात। असे करता करता सारा गावच त्या दगडाची पूजा करतो। पण असा कोणीच विचार करत नाही की आपण या दगडाची पूजा का करतो, त्याचे असे कोणते मोठे कार्य आहे किंवा हा कोण आहे, कोणाच्या बद्दल हा दगड इथे बसविलेला आहे, त्याचे पुण्यकर्म काय आहे तर आपण त्याची पूजा करतो। यालाच अंधश्रद्धा म्हणतात। आणि तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की भगवान बुद्धांनी पुनर्जन्म सांगितलेला नाही आहे। त्यावर माझे असे उत्तर आहे की बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांच्या ग्रंथामध्ये बोधिसत्व सुमेध महामायेच्या स्वप्नात येतो व तिला असा प्रश्न विचारतो की मला या पृथ्वी तलावावर शेवटचा जन्म घ्यायचा आहे, तर तू माझी माता होशील काय? आणि तिच्या उजव्या कुशीत ते प्रवेश करतात। तुम्हाला हेही माहीत नसेल की बोधिसत्व म्हणजे काय, पण आपण डॉक्टर बाबासाहेबालाही बोधिसत्व म्हणतो। तर आपल्याला माहीत असले पाहिजे की बोधिसत्व म्हणजे काय। जे सत्व बुद्ध बनण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात त्याला बोधिसत्व म्हणतात। माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही म्हणता की पुनर्जन्म नाही आहे, तर मग भगवान बुद्ध कसे बनले? त्यांनी कोणत्या बेसवर भगवान बुद्ध बनले? त्यांनी जेव्हा 30 पारमिताचा डोंगर रचला, अनेक जन्मामध्ये 30 पारमिताचा डोंगर रचला, तेव्हाच ते बुद्ध बनले। त्यामध्ये दान पारमिता, शील पारमिता, नैष्क्रम्य पारमिता, प्रज्ञा पारमिता, वीर्य पारमिता, शांती पारमिता, सत्य पारमिता, उपेक्षा पारमिता, अधिष्ठान पारमिता। दान पारमिता म्हणजे बोधिसत्व असताना त्यांच्याकडे कोणी दान मागायला आले तर ते मागचा पुढचा विचार न करता दान करीत असत। शील पारमिता म्हणजे सर्व शिलांचे त्यांनी पालन केले। वीर्य पारमिता म्हणजे सतत ते क्रियाशील राहिले, म्हणजे बुद्ध बनण्यासाठी त्यांनी जे जे करावे लागते ते सर्व त्यांनी केले। प्रज्ञा पारमिता म्हणजे त्यांनी आपल्या बुद्धीचा विकास केला। सत्य पारमिता म्हणजे सतत सत्याचाच त्यांनी हे केला। अधिष्ठान पारमिता म्हणजे एखादी संकल्प करून तो त्यांनी पूर्ण केला। उपेक्षा पारमिता म्हणजे कोणत्याही वस्तूबद्दल त्यांनी आसक्ती ठेवली नाही। असेच उपपारमिता पण तशीच असते, त्यामध्ये पण दान पारमिता, शील पारमिता याचा म्हणजे त्यागाची भावना ठेवून ह्या बाकीच्या उपपारमिता पण तशाच पूर्ण कराव्या लागतात। आणि परमित पारमिता तर त्याच्याहूनही कठीण आहे। त्यांना म्हणजे आपले सर्वस्व दान, शरीराचे सुद्धा दान करावे लागते। जसे त्यांनी अनेक जन्मामध्ये आपले रक्ताचे दान केले आहे। असे म्हणतात की जेवढे समुद्रात पाणी नाही तेवढे बोधिसत्व असताना भगवान बुद्धाने आपल्या रक्ताचे दान केले। त्यानंतर जेवढे वेळा त्यांनी आपल्या डोळ्याचे दान केले की आकाशात तारे नाही एवढे वेळा त्यांनी आपल्या डोळ्याचे दान केले। जसं मी एखादी उदाहरण देऊन तुम्हाला सांगते। एका जन्मामध्ये एका सिंहिणीने आपल्या पिल्लांना जन्म दिला व ती मृत्युमुखी पडली। त्यानंतर बोधिसत्वाच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी आपल्या करंगळी त्या पिल्लांना चोखायला दिली व त्यांना मोठे होतपर्यंत आपल्या शरीरातील रक्ताचे दान दिले व शेवटी ते मृत्युमुखी पडले। एकूण 30 पारमिता पूर्ण करायला बोधिसत्वाला 4 असंख्य 1 लाख कल्प एवढा कालावधी लागतो। आता तुम्हाला हेही माहीत नसेल की कल्प म्हणजे काय, तर कल्प म्हणजे काय हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगते। एखादी खड्डा खोदायचा 12 किलोमीटर लांब आणि 12 किलोमीटर खोल आणि त्यामध्ये मोहरी भरायची आणि त्यातील एक मोहरी 100 वर्षांनी काढायची, नंतर 100 वर्षांनी दुसरी मोहरी काढायची। असे करत करत जेव्हा ती मोहरी संपेल तेव्हा एक कल्प होतो। तर 4 असंख्य 1 लाख कल्प एवढा म्हणजे दीर्घकाल बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी पारमिताचा अभ्यास करावा लागतो। अहो दादा, भगवान बुद्धाचा धम्म एवढा सुंदर आणि अद्भुत आहे की
भगवान बुद्धाचे अनंत गुण याचे वाचन आणि स्मरण करताना मन एवढे भारावून जाते की एवढा आनंद होतो की मी किती भाग्यवान आहे, मला भगवान बुद्धाचा धम्म समजला आणि मी तो आचरणात आणत आहे. आता अंधश्रद्धा झाली, आता मी श्रद्धेवर बोलणार आहे. श्रद्धा म्हणजे काय? भगवान बुद्ध अनंत गुणांची खाण आहे. त्यांच्यातील असीमित मैत्री, करुणा, दया, क्षमा यांच्या गुणावर विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा होय. ती कशी प्रकट करता येते? रोज पूजा वंदना करून आणि शिलाचे पालन करून, भगवान बुद्धाचे सांगितलेल्या तत्वाचे पालन करून आपली श्रद्धा प्रकट करता येते.